मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोबियामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आताच मांडवली करण्याची गरज नाही, अशा प्रकारचा टोला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे। तर ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी चांगलीच आग्रही आहे। निवडणुकीनंतर संख्याबळावर मुख्यमंत्री ठरवला जाईल, अशा प्रकारची भूमिका ही शरद पवार यांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत पवारांनी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळल्याने ठाकरेंची चांगलीच कोंडी झाली आहे। आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, घ्या, जाहीर करा। कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। अजिबात आलेली नाही, त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्याबद्दल शंका नाही, पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोबियामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। मागील काही दिवसांपूर्वी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मोबियाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच जाहीर करा, अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि त्यावरून आज शरद पवारांनी त्यांना टोला लगावलेला आहे। या संपूर्ण प्रकरणावरती आदित्य ठाकरे आणि नाना पटोले काय म्हणाले ते देखील पाहूया। संख्या ही ठरल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल, त्याने काय चुकीचं काय बोलले? बरोबर, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल। की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर करा, नाही झालं ना तो विषय, त्यांनी मांडला विषय। त्या दिवशी एमबीएचं जेव्हा मीटिंग झाली मुंबईला, तिथंच कार्यकर्त्याच्या समोरच झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ। मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी। ठीक आहे ना, हे अंतर्गत चर्चेवर होईल। मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये, आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेषते भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं। ती चर्चा आम्ही करत राहू। बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचाताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचाताणी ही झालीच पाहिजे, नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकू।